डोक्यात लाकडी दांडका घालून पित्यानेच 3 वर्षीय मुलीचा निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे। त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी पित्याने मुलीचा मृतदेह जवळच असलेल्या एका नाल्यात पुरला। अचानक मुलगी गायब झाल्याने या घटनेला वाच्यता फुटली। पोलीस पाटलांनी पित्याची कसून चौकशी केल्यानंतर खुनाच्या घटनेचा उलगडा झाला। ही घटना शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावात घडली असून खळबळ उडाली आहे। या संदर्भात शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावातील रहिवासी अनिल गुलाब पवार याचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे। पहिल्या पत्नीपासून त्यास पूजा अनिल पवार वय वर्ष 3 ही बालिका झाली होती। तो तिचा सांभाळ करत होता। दरम्यानच्या काळात अनिल पवार याने दुसरं लग्न केलं होतं, मात्र त्याची दुसरी पत्नी त्यास सोडून गेली। त्यास दारूचे व्यसन जडले। 6 जून रोजी रात्री अनिल पवार हा दारूच्या नशेत घरी आला। यावेळी त्याची मुलगी ती रडत होती। तिचे रडणे अनिल पवार याला सहन झाले नाही, त्यामुळे त्याने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात लाकडी दांडका मारून तिची निर्घृणपणे हत्या केली। त्यानंतर 7 जून रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याने मुलीचा मृतदेह राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या वनक्षेत्रातील एका नाल्यात खड्डा करून पुरला। मात्र आजूबाजूच्या नातेवाईकांनी पूजा दिसली म्हणून विचारपूस केली, तेव्हा त्याने नातेवाईकांना उडवाउडीची उत्तरे दिली। नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी ही माहिती गावचे पोलीस पाटील पंकज पवार यांना दिली। त्यांनी अनिल पवारची कसून विचारपूस केली, तेव्हा त्याने आपण मुलीचा खून केला असल्याची कबुली दिली। दरम्यान शिरपूर शहर पोलिसांनी बालिकेचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केला आहे। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे पथक दाखल झाले होते। पथकाने घटनास्थळावरून नमुने घेतले आहेत। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पित्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक केली आहे।